वाढत्या लोकसंख्येमुळे मानवजातीचा कल हळूहळू जंगलांकडे झुकू लागला आहे. परिणामी मानव व वन्य प्राणी यांच्यातील संघर्ष वाढतो आहे. महाराष्ट्र राज्यातील अशाच एक चंद्रपूर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात लाभलेल्या जंगलामुळे जंगलालगत राहणाऱ्या रहिवाशांना अनेक वेळा वन्य प्राण्यांशी संघर्ष करावा लागत होता. जंगलाजवळ असलेल्या शेतीचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. सांबर, रानडुकरे व इतर वन्य प्राणी रात्रीच्या वेळी शेतात घुसून पिकांचे नुकसान करीत होते. चंद्रपूरमध्ये वाघांची संख्या जास्त असल्यामुळे नागरिकांना अनेक वेळा शेतात किंवा जंगलात वाघाचे दर्शन घडत असते. बऱ्याचदा वाघाने हल्ला केल्याच्या घटनाही समोर येत असतात. या सगळ्या समस्यांना आळा कसा घालायचा व मानव वन्यजीव संघर्ष कसे कमी करायचे असा प्रश्न मध्य चांदा वन विभागापुढे उभा होता. हा संघर्ष कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे होते आणि म्हणूनच मध्य चांदा वन विभागाने एक मोहीम हाती घेतली, ती म्हणजे मानव व वन्यजीवन संघर्ष. यात प्रामुख्याने जंगलालगत असलेल्या शेतजमिनींना सुरक्षित जाळी बसवण्यात आली, जेणेकरून वन्य प्राणी शेतात धुडगूस घालू नये आणि पिकांचं नुकसान करू नये. जंगलाला लागून शेती असल्यामुळे जंगली प्राणी शेतात येत जात असतात. तर वन विभागाने जाळीचा कुंपण लावला शेतकऱ्याचा नुकसान होऊ नये म्हणून, आणि त्यामुळे थोडा तरी फायदा शेतकऱ्याला होऊन राहिला आहे. यात पोंभुर्णा, राजुरा तसेच जिल्ह्यामधील अनेक ठिकाणी सुरक्षित जाळी बसवण्यात आली. परिणामी वन्य प्राण्यांचा शेतातील संचार कमी झाला व शेत पिकाचे नुकसानही कमी झाले. आता पहिले जनावरे भरपूर आमच्या शेतामध्ये होते, त्यामुळे आमच्या शेतीचं बहुत नुकसान होत होतं. पण शासनाने जेव्हा जाळी लावलं तेव्हापासून आमचे जनावरं येऊन शेतीचं खाण्याचं प्रमाण कमी झालं आणि आम्हाला जास्त प्रमाणात उत्पन्न होत राहिलेलं आहे. त्याचबरोबर वन विभागाद्वारे कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तैनात करण्यात आले, जे रोज दिवस रात्र जंगलालगत असलेल्या गावांमध्ये पहारा देतात. तसेच गावामध्ये दवंडीही दिली जाते, ज्यात गावातील लोकांना सावधगिरीच्या सूचना दिल्या जातात. वन विभागाच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे मानव व वन्यजीव ह्यातील संघर्ष कमी होऊ लागला आहे. क्षेत्रामध्ये प्रवेश करू नये, तसेच सदर वाघ गाव शिवारात येण्याची आणि मानव व वन्य प्राणी सहजीवन कसे होऊ शकते याचे उत्तम असे उदाहरण मध्य चांदा वन विभागाने यामार्फत जगासमोर आणले आहे.